या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चिंतन लावून हे काम केलं। अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर कुणी रागावलंही असेल, पण पार्टीच्या भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले। एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती। मी 1973 पासून निवडणुका लढवतो, पण मागच्या 2 निवडणुकांमध्ये पराभव झाला। एक तर लाटेने, मोदीच्या लाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली, जे आपण कधी करत नाही। जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला। पण ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये जात आणि धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली। ही कामगिरी काही छोटी नाही। संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही। आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला आहे। ही काही साधी आमची ही डेमोक्रेसी ही कणखरपणाने उभी आहे आज, आणि ती उभीच राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि हे सोलापूरची लेख माझी लेख नाही आहे, ही तुमच्या स्वाधीन केलेली आहे। त्यामुळे राष्ट्र कल्याणाच्या करता म्हणून ती सातत्याने पुढे राहील आणि मला पूर्ण खात्री आहे की दिलेला शब्द जरा थोडी रागीत आहे, मला माहिती आहे। काही लोक नाराज होतात, पण ती समजून सांगते, पण सत्यतेच्या मार्गाने ती काम करत असते। मी अतिशय जवळून तिला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी तिला मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये जाण्याची, पण मीच त्या काही प्रयत्न केला नाही। एकदा मंत्रिमंडळामध्ये गेले, असं जर केलं नसतं तर तुम्ही आज त्यांना तिला निवडून दिलं नसतं। बरोबर आहे। आणि इथून पुढे होतच नाही। आता माझ्या हातात नाही, आता ती तिचीच आहे समाज आणि तुमच्या हातामध्ये दिलेली आहे। त्यामुळं तुम्ही सांभाळून द्या। तुमचं कर्तव्य आहे की एक नेता बनवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड मताने सोलापूरकरांनी निवडून दिलं तुला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। यामध्ये आमचे सगळे तालुक्यातले जे मतदारसंघामधले ग्रामीण भागातले मतदारसंघ आहेत, तिथले नेते आहेत, अतिशय रात्रंदिवस त्यांनी काम केलं। त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपला घेऊ इच्छित नाही। तुम्ही जवळजवळ 2.5 तास तिथं थांबलेला आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात, त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो। आता ताई तुमच्या हातात माझं सोलापूर आहे। सोलापूरला अतिशय कठीण काळामध्ये सुद्धा आम्ही सांभाळले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सांभाळले। आपण शेवटी कधी कधी काम करत असताना काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, पण तुम्ही समंजसपणाने काम करताय, मला याची जाणीव आहे। आपल्याला ह्या पुढच्या कामामध्ये भारतीय लोकशाही गंभीर करण्याकरता म्हणून परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं आणि कार्यकर्तृत्व करण्याकरता म्हणून शक्ती द्यावी, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।